सोलापुरात ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत आंदोलन केलं। संजय राऊत आणि सोलापूरचे पालकमंत्री यांच्यात रविवारपासून वाकयुद्ध सुरू आहे। राऊत यांनी पालकमंत्री गोरे यांच्याबद्दल शिवराळ भाषा वापरली। यानंतर भाजपच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राऊत यांच्या विरोधात सोलापूर पोलिसात गुन्हा दाखल केला। त्याआधी हुतात्मा चौकात राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलनही केलं होतं। या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे सेनेचे पदाधिकारी प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर याचबरोबर विष्णू कारंपुरी, केंगनाळकर यासह निष्ठावंत शिवसैनिकांनी एकत्र येऊन राऊत यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक केला। याआधी हा परिसर गोमूत्र टाकून शुद्ध करण्यात आल्याचं सांगण्यात आलं। यावेळी शिवसैनिकांनी राऊत यांच्या समर्थनार्थ तसेच गोरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। संजय राऊत संजय राऊत जिंदाबाद जिंदाबाद संजय राऊत जिंदाबाद जिंदाबाद संजय राऊत जिंदाबाद आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाए। शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याचा अवमान उपमर्द करायचा प्रयत्न केला, पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जशाच तसे जाऊन त्या ठिकाणी उत्तर दिल्याशिवाय राहणार। आज या ठिकाणी त्यांनी काल जो घाणेरडा प्रकार केला होता, इथं आम्ही गोमूत्र शिंपडलंय। ही गोमूत्र शिंपडून ही जागा स्वच्छ करून या ठिकाणी संजय राऊत साहेबांच्या प्रतिमेला आम्ही दुधाचा अभिषेक केलेला आहे आणि इशारा दिलेला आहे की यापुढे आमच्या नादाला लागू नका। संजय राऊत साहेब शिवसेनेचे नेते आहेत, सामनाचे संपादक आहेत, आमचे सगळ्यांचे देशाचे लाडके प्रिय नेते आहेत। त्यांनी सकाळी उठल्यानंतर या देशातला भ्रष्टाचार, राम मंदिरामधला भ्रष्टाचार, देवळातला भ्रष्टाचार काढण्याचं काम त्यांनी करत आहेत। जंतर मंतर युवकांचं आंदोलन असू दे, त्याला पाठिंबा द्यायचं काम संजय राऊत करत असतात। कुठंतरी या भाजपवाल्याचा भ्रष्टाचार निघेल त्यामुळे त्यांना भीती आहे, त्यामुळे ते पुतळा जाळल्यामुळे आम्ही संजय राऊत साहेबांना दुग्धाभिषेक करतो। राऊत आमच्या पक्षाची ताकद आहे, त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाचा असाच निषेध करू, असं महेश धाराशिवकर म्हणाले।